नमस्ते. नमस्कार. भान सोबांमध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपल्याकडे आले आहेत मेघाताई. मागच्या वेळेला आम्ही बोललो होतो काही विशिष्ट गोष्टींबद्दल. त्या होत्या की त्यांचा अनुभव कसा कसा पुढे सुधारत गेला, फुलत गेला आणि शेवटी ब्लॉसम्स नावाचं इन्स्टिट्यूट त्यांनी चालू केलं, ज्याच्यामध्ये बरेच मुलं आहेत जे आउट ऑफ द वे जाऊन मुलांना शिकवतात, घडवतातच खरं म्हणजे. तर ते कसं आहे हे आज आपण घेऊया समजावून. चालेल? तर तुमचं परत एकदा स्वागत. थँक्यू. आणि हे कसं काय ब्लॉसमच्या ऍक्टिव्हिटीज आहेत आणि त्याच्यासाठी असे विशिष्ट काही स्पेशालिटीज आहेत का? ब्लॉसम का सुरू केली, त्याच्या मागचं काय कारण होतं आणि त्याची गरज का जाणवली, हे सगळं आपण बघितलंच आहे. मागच्या ह्याच्यात बोललो आहोत. हो. ह्या ब्लॉसम संस्थेतर्फे आता आम्ही जेव्हा काम सुरू केलं 12-13 वर्षांपूर्वी, तर ते आम्ही 3 व्हर्टिकल्स मध्ये आम्ही मुलांबरोबर काम करतो. अच्छा. पालकांबरोबर पण काम करतो आणि शिक्षकांबरोबर पण काम करतो. अच्छा. तर ते 3 व्हर्टिकल्स म्हणजे एक प्रिव्हेंटिव्ह लेवलवर आहे, एक डेव्हलपमेंटल लेवलवर आहे आणि एक क्युरेटिव्ह लेवलवर आहे. तर क्युरेटिव्ह लेवलवर काम आहे ते म्हणजे काउन्सिलिंगचं काम आहे, की जिथे मुलांना काही अडचणी येतात, समस्या जाणवतात, तर तेव्हा त्या मुलांना काउन्सिलिंग, थेरपी या माध्यमातून त्यांना आम्ही मदत करतो. हे क्युरेटिव्ह काम आहे, की ज्यांना ऑलरेडी समस्या आहेत आणि त्यांना त्रास जाणवत आहेत, तर त्यांच्यासाठीचं काम आहे. मग तिथे सुद्धा पालकांची पण इन्व्हॉल्वमेंट असते, काही वेळेला काउन्सिलर्स, शिक्षकांची पण इन्व्हॉल्वमेंट त्याच्यासाठी घेतात. हे बेसिक ह्या व्हर्टिकल मधलं काम आहे. प्रिव्हेंटिव्ह मध्ये म्हणजे प्रतिबंधात्मक मध्ये आम्ही जे काम करतो त्याच्यात काही विषयांच्या वर आम्ही मुलांबरोबर काही चर्चा घेतो, त्यांना काही विषयांची माहिती देऊन त्याच्याबद्दलच्या ऍक्टिव्हिटीज घेतो. जसं की प्रेम, मैत्री, आकर्षण हा एक विषय आहे, की जो विषय खूप महत्वाचा ठरतो, कारण ऍडोलसंट वयात म्हणजे किशोरवयीन ह्याच्यात येतात मुलं, तेव्हा त्यांना नॅचरल आहे गोष्ट की एखाद्या व्यक्तीचं आकर्षण जाणवणं, ही गोष्ट नॅचरल आहे. पण ते आकर्षण वाटल्यावर त्याचं पुढे करायचं काय हे माहिती नसतं आणि ह्या विषयावर बोलणारं पण त्यांच्याबरोबर कोणी नसतं आणि मग त्यांना कुठेतरी काहीतरी मित्रमैत्रिणींकडनंच मग काहीतरी कळणार, कुठनं तरी चुकीच्या रिसोर्सेस मधनं माहिती कळणार आणि मग काहीतरी चुकीच्या गोष्टी घडत जाणार. तर ह्या समस्या वाढू नयेत, येऊ नयेत, ह्या दृष्टीने म्हणून प्रिव्हेंटिव्ह लेवलवर आम्ही वयात येणाऱ्या मुलांबरोबर, आणि ज्याचं वय आता बऱ्यापैकी खाली आहे त्यामुळे आम्ही 6वी-7वीच्या पुढेच मुलांबरोबर या विषयाचं सत्र घेतो, की त्याच्यात त्यांच्याबरोबर अनेक चर्चा करतो, काही त्या संदर्भातली माहिती सांगतो, की त्यांचे विचार ऐकून घेतो, त्याच्यात काही वेगळ्या त्याच्याशी रिलेटेड आपली समाजाची नीतिमूल्य काय आहेत याच्यावर चर्चा करतो आणि त्याच्या बरोबरीने सगळ्यात महत्वाचं सांगतो ते हे की हे वाटणं हे नैसर्गिक आहे. नाहीतर मुलांना कित्येक वेळा त्या वाटण्याबद्दलच गिल्ट येतं, की असं कसं मला वाटतंय हे, आणि मग लोकही त्याच्यात भरत घालतात, हे काय बोलतो, असं काय बोलतो, हे नाही बोलायचे विषय, म्हणजे हे काहीतरी वाईट आहे, चुकीचं आहे, आणि मग ते मला तर वाटतंय म्हणजे मग मीच चुकीचं आहे, मीच वाईट आहे, अशी काहीतरी मुलांची एक हे तयार होते. तो त्या दृष्टीने मुलांना हा मेसेज देणं की हे नैसर्गिक आहे वाटणं, फक्त त्या वाटण्याचं आपण पुढे काय करतो, त्याला आपण योग्य पद्धतीने चॅनलाइज कसं करू शकतो, ह्याबद्दल त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो, त्यांना त्याच्यावरचे काही मार्ग सांगतो, त्याच्यावरचे काही उपाय सांगतो, आणि मुळात हे ओके आहे हे पण त्यांना एकदा कळलं की मग पुढच्या स्टेप्स ते घ्यायला तयार होतात. सो हे एक उदाहरण झालं की जे आम्ही प्रिव्हेंटिव्ह लेवलवर करतो. किंवा आम्ही व्यसनाधीनतेबद्दलची काही सेशन्स घेतो, की त्याच्यावर पण असंच काही वेगळ्या काही मे बी फिल्म्स दाखवतो. कधी कधी आम्ही व्यसनमुक्ती केंद्रातले काही एक्सपर्ट्स बोलवून त्यांची लेक्चर्स ठेवतो. आमचे काउन्सिलर्स त्यांच्याबरोबर चर्चा करतात, आमचे लाईफ स्किल्स ट्रेनर्स या विषयातलं त्यांच्याशी बोलतात. आणि व्यसनाधीनतेमध्ये आता फक्त दारू, तंबाखू
बिडी सिगरेट असंच नव्हे तर आता इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचं ऍडिक्शन हा एक मोठा, सगळ्यात मेन मोबाईलचं ऍडिक्शन हा एक खूप मोठा भाग यायला लागलाय. तर त्या दृष्टीने हे ह्या व्यसनाधीनतेकडे न जाण्यासाठी आपण काय करू शकतो, अशी काही सत्र आम्ही त्यांच्याबरोबर ह्या विषयाची घेतो. सो हे सुद्धा आम्ही थोडं प्रिव्हेंटिव्ह लेवलवरच काम म्हणतो. ह्या संदर्भात आम्ही पालक शिक्षकांबरोबर घेतो की त्यांनी काय करायला हवं की जेणेकरून मुलं ह्याच्यापासून लांब राहतील. ह्या विषयाची काही सत्र आम्ही घेतो. असे काही विषय आम्ही प्रिव्हेंटिव्ह संदर्भात घेतो. आणि तिसरं व्हर्टिकल मी तुम्हाला म्हटलं डेव्हलपमेंटलचं, म्हणजे विकासात्मक याच्या संदर्भातलं. तिथे आम्ही काही जीवन कौशल्य मुलांबरोबर घेतो, ज्याच्यावर आपण मागच्या वेळेलाही चर्चा केली होती तशी, की स्व ओळखपासून ह्याची सुरुवात होते, की आधी स्वतःची ओळख करून घेणं, स्वतःला समजून घेणं, स्वतःची जाणीव, स्वतःचं भान येणं, हे इथपासून सुरुवात होते. आणि मग त्याच्या पुढे मग माझं स्वयंप्रेरणा काय आहे माझी, ती कशी वाढवायची, ती कशी जोपासायची, तो विषय येतो. मग ध्येय निश्चिती हा विषय घेतो आम्ही ह्या मुलांबरोबर. कारण काहीतरी ध्येय तुमच्या समोर असेल तर तुम्ही योग्य मार्गाने पुढे जायला सुरुवात करता, योग्य मार्गावर राहता. सो ध्येय निश्चिती, आणि मग त्याच्यात वेगवेगळ्या क्षेत्रातली ध्येय म्हणजे फक्त अगदी 10वीचे मार्क असंच न घेता वेगवेगळी आयुष्याची ध्येय, वेगवेगळे आस्पेक्ट्स आयुष्याचे आहेत त्या संदर्भातली ध्येय, अशा संदर्भातलं त्यांच्याबरोबर घेतो. मग त्याच्यात अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासूनच आहे, म्हणजे शॉर्ट टर्म गोल्स ज्याला आपण म्हणतो तसं, तिथपासून ते लॉंग टर्म गोल्स पर्यंत असं सगळ्या गोष्टींवर त्यांच्याशी चर्चा करतो. आणि नुसती चर्चा न करता त्यांच्याकडनं ते एक्सरसाइजेस करून घेऊन त्यांच्या बरोबर ते त्यांना ठरवायला मदत करतो, ते शोधायला मदत करतो त्यांची ध्येय. सो ध्येय निश्चितीचा एक विषय आहे. नंतर क्रिएटिव्ह थिंकिंग किंवा आपण त्याला काय म्हणूया, लॉजिकल थिंकिंग, अनालिटिकल थिंकिंग ह्यासारखेच काही विषय घेतो, जे निर्णय क्षमता आणि समस्या निवारण ह्या विषयांसाठीच बेसिक हे आहे ते. तर ही स्किल्स त्यांना आम्ही शिकवतो. ह्याच्यात सुद्धा मी म्हटलं तसं ही वैचारिक क्षमता डेव्हलप करण्यासाठीच्या अनेक ऍक्टिव्हिटीज, अनेक चर्चा अशा घेतो. आणि मग त्याच्या बरोबरीने निर्णय कसे घ्यायचे, त्याची प्रोसेस काय असते, त्याच्यात काय काय स्टेप्स येतात, असं घेऊन त्यांना वेगवेगळे उदाहरणं देऊन स्वतःचे निर्णय घ्यायला मदत करतो. असंच समस्या निवारणाच्या संदर्भात सुद्धा करतो, की वेगवेगळी उदाहरणं, रोल प्लेस घेतो, त्याच्यावर चर्चा घेतो, आणि मग वेगवेगळ्या समस्यांना सोल्युशन कशी शोधायची, आणि मग कसं मला योग्य असलेलं सोल्युशन पर्यंत पोहोचायचं, त्याच्यातल्या काय काय स्टेप्स असतात त्या कशा घ्यायच्या, हे सगळं शिकवतो. अशी काही सत्र घेतो. नंतर भावनांची ओळख, भावना हाताळायच्या कशा, ह्या संदर्भातली मुलांबरोबर सत्र घेतो. कारण आजकाल असं खूप दिसतं की अग्रेशनचं प्रमाण, आक्रमकता खूप दिसते मुलांमध्ये, इम्पल्सिव्ह थिंकिंग पण. बरोबर. मग ते कसं हाताळायचं, कारण त्यांच्यासमोर दिसताना उदाहरणं पण बरेच वेळा पालकांची सुद्धा आणि काही काही वेळेला शिक्षकांची सुद्धा अशीच दिसतात की सगळ्या म्हणजे थोडीशी चॅलेंजिंग सिच्युएशनला आक्रमकताच बाहेर येते. त्यामुळे मुलांसमोर उदाहरणं पण तीच असतात. त्यामुळे योग्य पद्धतीने आक्रमकता हाताळायची कशी, आणि आक्रमकता ही काय पूर्णपणे निगेटिव्हच आहे का, तर नाही, नकारात्मकच आहे असं नाही, त्याला सकारात्मक पण बाजू आहे. मग त्या बाजूकडे कसं वळायचं, आक्रमकता नाही तर नकारात्मककडे कशी नाही जाऊ द्यायची, म्हणजेच कशी एकूण हाताळायची, ह्या काही गोष्टी आम्ही घेतो. नंतर ताणतणावांचं नियोजन ह्या गोष्टींचं आम्ही घेतो. कारण मुलांना सुद्धा ताणतणाव असतात, आणि फक्त परीक्षेचेच असं नाही तर कित्येक त्यांच्या आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींचे सुद्धा त्यांना ताणतणाव असतात, मैत्रीतले असतात, कुटुंबातले असतात, समाजातल्या गोष्टींचे असतात, वेगवेगळे जे काही आयुष्यात अनुभव येतात त्याच्यात त्या संदर्भातले असतात. तर त्या ताणतणावांचं आपण कसं रेग्युलेशन करू शकतो, नियमन करू शकतो, ह्याविषयीची सत्र आम्ही घेतो. तर असे काही जीवन कौशल्यांची सत्र, संवाद कौशल्यावर घेतो आम्ही. नंतर असर्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे ठामपणे संवाद शैली कशी आत्मसात करायची, ती कशी वापरायची,
ते आम्ही घेतो. हम्म. अशी वेगवेगळी सत्र विकासात्मक ह्याच्या अंडर घेतो, जी जीवन कौशल्य म्हणून आम्ही मुलांबरोबर घेतो. तर ह्या 3 व्हर्टिकल्स अंडर आमचं हम्म. ब्लॉसमचं काम मुलांबरोबरच चालतं. सर शाळांची निगडीत आहे का ओपन पण आहे सगळ्यांसाठी? नाही, हे आता आम्ही मग फक्त शाळांबरोबरच करतो आहे हे काम. ओके. आणि शाळांमध्ये पहिल्यांदा सुरुवात करताना आम्ही ऍडोलसंट मुलांबरोबर केली. पण आता शाळांना इतकी गरज जाणवते की त्यांनी आम्हाला थोडं प्रायमरी बरोबर पण हे घ्या, हो. असं इतकंच नव्हे तर आता 1-2 शाळांमध्ये आम्ही प्री प्रायमरी बरोबर पण काम करायला सुरुवात अच्छा. केली आहे. कारण तिथे सुद्धा ह्याची गरज खूप शाळांना जाणवायला लागलेली आहे. आणि म्हणजे तेच मे बी एखाद्या वेळेस ह्या कामाचं मागच्या वेळेला पण मी तुम्हाला म्हटलं तसं की इम्पॅक्ट असेसमेंट एवढी करणं अवघड असतं. हो. पण माझ्या मते हाच एक मोठा इम्पॅक्ट हे असू शकेल की हो. शाळांना आता ह्याची गरज जाणवते हो. आणि शाळा आम्हाला सांगतात की नाही, ह्या पण मुलांना आमच्या घ्या, त्या पण मुलांना घ्या, फारच छान. अजून प्रायमरीच्या हो. पण मुलांना आपण इन्व्हॉल्व्ह करूया. हे शाळांकडनंच येत आहे. हा मे बी एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट इतक्या वर्षाच्या हो. कामाचा दिसतोय. म्हणजे शिक्षकांबरोबर जेव्हा तुम्ही बोललात, त्यांना हा. ओपन केलं, जाणीव करून दिली, तेव्हा ते मुलं धाडायला लागले. हो, अगदी छानच. अगदी. आणि मुलांबरोबरच्या करतो तसंच आम्ही शिक्षकांबरोबरही काम करतो. शिक्षकांच्या ह्याच्यात आम्ही एक काम मुलांच्या संदर्भातलंच असं असतं की समस्या असलेली मुलं ओळखायची कशी, ह्याची ट्रेनिंग आम्ही शिक्षकांना देतो. कारण नाहीतर असं होतं की जी दंगा करतायत किंवा शिक्षकांना हाताळायला अवघड जाणारी मुलं आहेत, त्यांनाच फक्त काउन्सिलिंगला पाठवलं जातं. पण फक्त त्यांनाच गरज असते असं नाहीये. एखाद्या वेळेस एक मुलं जर खूपच शांत बसत असेल, अचानक शांत झालं असेल, अचानक अभ्यासात मागे पडत असेल, जर कोणाच्यात मिक्स न होणारं मुलं असेल, अशा काही समस्या असलेली पण मुलं असतात. अशा वेगवेगळ्या गोष्टींबरोबरच आम्ही शिक्षकांचं ट्रेनिंग घेतो की समस्या असलेली मुलं ओळखायची कशी, त्यांचं म्हणजे शिक्षकांनी काय पद्धतीचं निरीक्षण वर्गांमध्ये करायला हवं. आणि मग त्यांनी एक प्रोसेस आमची ठरलेली आहे की शिक्षकांनी काउन्सिलरकडे केस रेफर करण्यासाठीची, ती त्या प्रोसेसचं त्यांना ट्रेनिंग देतो की कशी ते मुलांना पाठवू शकतात. म्हणजे सरसकट वर्गात उठ आणि तू जा काउन्सिलिंगला आणि हे ह्या पद्धतीने, किंवा त्याच्याच देखत काउन्सिलरकडे त्याच्या तक्रारी करणं की अहो हा असाच आहे, हा तसाच आहे, हा असं वागतो, ह्या गोष्टी नाहीतर घडतात. पण आता इतके वर्षाच्या ट्रेनिंग नंतर आता आम्ही ज्या शाळांमध्ये काम करतो तिथे शिक्षकांना आता बऱ्यापैकी हे लक्षात आलंय आणि ते सुद्धा अतिशय व्यवस्थितपणे ही प्रोसेस फॉलो करतात. आमच्या काउन्सिलर्सकडे दर महिन्याला एक लिस्ट येते मुलांची, त्याच्यात वर्ग शिक्षक त्यांची निरीक्षणं सांगतात, त्यांना जाणवणारी समस्या सांगतात आणि मग काउन्सिलर्स त्यांना मुलांना त्या त्या गरजेनुसार बोलवून घेऊन त्यांच्याबरोबर त्यांची सत्र घेतात काउन्सिलिंगची. असं एक ट्रेनिंग शिक्षकांबरोबरच घेतो. त्याच्याच बरोबरीने शिक्षकांना वैयक्तिक सुद्धा स्वतःला काही समस्या असतात. म्हणजे शिक्षकांचं काम पण तसं तणावपूर्ण आहे, त्यांनाही अडचणी असतात. तर त्यांना सुद्धा आम्ही थोडंसं ताणतणावाचं नियोजन कसं करायचं, भावनिक नियमन कसं करायचं, यासारखेचे विषय त्यांच्याबरोबर पण आम्ही घेतो. किंवा नवीन मेथडॉलॉजीज कशा असतात शिकवण्याच्या, ह्या संदर्भातली काही ट्रेनिंग आम्ही शिक्षकांबरोबर घेतो की जेणेकरून मुलांची इन्व्हॉल्वमेंट वाढेल, मुलांचं इंटरेस्ट शिक्षणातला वाढेल, म्हणजे एकूण शिक्षण आनंददायी कसं करता येईल, ह्या साठीची काही ट्रेनिंग आम्ही शिक्षकांबरोबर घेतो. नंतर शिस्त आणि काय म्हणूया आपण, मुलांना वळण लावणं आणि नियम हे कसे असले पाहिजेत, शिक्षा, ह्या गोष्टी, ह्या विषयांची पण सत्र आम्ही शिक्षकांबरोबर घेतो की त्याचा नक्की अर्थ काय, त्याच्या मागचा उद्देश काय, आणि मग तो उद्देश काय पद्धतीने आपण केलं तर तो उद्देश सफल होईल. म्हणजे सांगायचं झालं तर शिक्षा कशासाठी असते, तर मुलांनी परत ती चूक करू नये आणि त्याला चूक झाली हे समजावं. एवढंच. पण ज्या शिक्षा केल्या जातात, ज्या पद्धतीने शिक्षा केल्या जातात, त्याच्यात मुलाला चूक काय झाली हे कळतच नाही आणि मी सुधारायला पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे हेही कळत नाही, फक्त त्याला शिक्षा करायला केली जाते. हो, किंवा बाहेरच उभा राहा, किंवा म्हणजे अपमानास्पद वागणूक त्या व्यक्तीला देणं म्हणजे शिक्षा करणं नाहीये. त्या व्यक्तीला स्वतःबद्दल लहान जाणवणं, स्वतःबद्दल मी कमी आहे जाणवणं, हे म्हणजे शिक्षा नाहीये.
ह्यानी फक्त गिल्ट निर्माण होतो किंवा मुलांच्या स्वप्रतिमेवर परिणाम होतो. तर ही शिक्षा नाही. मग शिक्षा विधायक कशी असू शकते? त्याचा उपयोग त्यांच्या वाढीसाठी किंवा त्यांच्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी कसा करता येऊ शकतो, ह्या पद्धतीचे काही विषय आम्ही शिक्षकांबरोबर घेतो. हेच विषय आम्ही पालकांबरोबर पण घेतो. काही पालकांच्या पण बरोबरची काही सत्र आम्ही घेतो, ज्याच्यात पालकत्वाच्या पद्धती, पालकत्व म्हणजे काय, त्याच्यातल्या त्यांच्या जबाबदाऱ्या. मग कित्येक वेळा असं होतं की बऱ्याच शाळांमधल्या म्हणजे अगदी निम्न आर्थिक स्तरातील मुलं असल्यामुळे खाण्याच्या सवयी इथपासून सुद्धा आम्हाला काही वेळेला पालकांची सत्र घ्यायला लागतात. इवन हायजीन आणि स्वच्छता कशी पाळावी याच्या बरोबरीने मग पालकांबरोबर सुद्धा मुलांना शिस्त कशी लावायची किंवा त्यांना शिक्षा कशी, किंवा मुलांसमोरचं आपलं वागणं काय असलं पाहिजे, मुलं कशी अनुकरणातनं शिकतात, ह्या सगळ्या विषयांची सत्र आम्ही पालकांबरोबर सुद्धा घेतो. सो अशा तिन्ही गटांबरोबर, म्हणजे मुलं, पालक आणि शिक्षक, अशा तिन्ही गटांबरोबर आम्ही ब्लॉसम तर्फे काम करतो. म्हणजे खूप चॅलेंजेस सुरुवातीला आले असतील की पालक म्हणणार की आमच्या आई बाबांनी जसं केलं तसंच आम्ही करतो, कुठे काय चुकतंय. शिक्षक म्हणणार आम्ही तर एवढे दमतो, हा फॉर्म भरा, आणखीन काय वेळच नसतो. सो हे सगळं तुम्ही डील करता आणि त्यांना पचल्यावर या गोष्टी सगळ्या सांगता, त्याचा खूप खूप उपयोग त्या व्यक्तिमत्वाला होतोय. म्हणजे जनरलाइज्ड पेक्षा एक एक व्यक्ती जर तेवढं स्किलफुल झालं, त्याच्या स्वतःच्या कौशल्यांवर तो ठाम राहिला, आणि हे प्रिन्सिपल्स व्हॅल्यूज तर आपले पाहिजेतच, तर त्यांनी ते खरं हेल्दी बालपण आणि मोठेपण होणार आहे. अगदी छानच आहे ते. खरंय. तुम्हाला आणि अनुभवही केवढे सगळे येत असणार आहेत. हो, म्हणजे तुम्ही आता म्हणलात तसं सुरुवात केली तेव्हा मागच्या ह्याच्यात आपण बोललो होतो तसं आम्हाला अडचणी खूप आल्या. म्हणजे ह्या विषयाचं महत्व कळणं, जाणवणं हे शाळांना सुद्धा, शिक्षकांना सुद्धा, पालकांना सुद्धा अवघड पहिल्यांदा गेलं आम्हाला त्यांना ते त्यांच्यापर्यंत पोहोचवायला. त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम केले, जे पण मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितले. त्यातनं थोडे थोडे बदल जाणवत गेले. असं नाही की लगेचच अगदी 100% बदल झाले, पण आता मला असं वाटतंय की आमच्या कामाचा जेव्हा आम्ही इम्पॅक्ट बघायचा प्रयत्न करतो, तेव्हा मला आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं सगळ्यात पहिला इम्पॅक्ट तोच जाणवतो की आता त्यांना गरज पटायला लागली आहे. याचा अर्थ कुठेतरी काहीतरी बदल दिसत आहेत, म्हणून त्यांना, शाळांना गरज आता पटायला लागलीये. शाळा आम्हाला बोलवतात, शाळा आम्हाला सांगतात की नाही तुम्ही ह्याही मुलांबरोबर करा, प्रायमरीच्या पण आमच्या मुलांबरोबर करा, प्री प्रायमरीच्या मुलांना सुद्धा आपण काही करू शकतो का, हे आपण प्री प्रायमरीचे मुख्याध्यापिका वगैरे येऊन आमच्याशी बोलतात की अशा अडचणी आम्हाला जाणवत आहेत, तर काय करूया आपण. सो माझ्या मते हाच मेजर इम्पॅक्ट आमच्या इतक्या वर्षाच्या कामाचा आहे असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट, शिक्षक असं अशा प्रतिक्रिया मला देतात सुद्धा की मुलांबरोबरीने आम्ही सुद्धा तुमच्याकडनं खूप शिकतोय आणि आम्हाला आमच्या आयुष्यात सुद्धा याचा खूप फायदा होतोय. सो हे सुद्धा इतकी बोलकी प्रतिक्रिया आहे आणि एक आम्हाला आमच्या कामाचा हे जाणवणारी प्रतिक्रिया आहे की तुम्ही जे जीवन कौशल्यांमध्ये शिकवता ते किती महत्वाचं आहे हे आमच्याही लक्षात येतंय, हे शिक्षक म्हणतात. आणि हे ते नुसतंच प्रतिक्रिया देतात असं नाही, तर हे त्यांच्या ते ज्या पद्धतीने पुढे मुलांबरोबर डील करतात ह्याच्यातून आम्हाला जास्त जाणवतं. म्हणजे कित्येक वेळा असं दिसतं ना की काही शाळांमध्ये आम्ही आठवड्यातनं, महिन्यातनं 4 वेळा, आठवड्यातनं एकदा वगैरे असे आमचे वर्ग असतात. तर आम्ही एक सेशन घेऊन गेलो की पुढच्या सेशन पर्यंत त्याच्याबद्दल चर्चा शिक्षक सुद्धा मुलांबरोबर घेतात. अरे वा. किंवा आम्ही प्रत्येक सत्रानंतर मुलांना काही होमवर्क देतो, तर तो होमवर्क करून घ्यायची जबाबदारी शिक्षक घेतात. शिक्षकांनी मुलांसाठी त्याच्यासाठीच्या वेगळ्या वह्या बनवल्या आहेत. अरे वा. जे शिक्षक त्यांच्याकडे ठेवतात की मुलं विसरू नयेत आणायची, आणि त्या तासाला ती वही वापरता येईल म्हणून शिक्षक स्वतःकडेच ठेवतात आणि त्या तासाला मुलांना देतात. हे शिक्षकांमध्ये झालेले बदल सुद्धा मला असं वाटतं की ह्या आमच्या कामाचा कुठेतरी तो इम्पॅक्ट म्हणता येईल असं दिसतं. आणि तशाच काही प्रतिक्रिया आम्हाला पालकांकडनं पण येतात. म्हणजे आम्ही हे जी मी आता तुम्हाला जीवन कौशल्य सांगितली ह्याच्या बरोबरीने थोडं पुढे जाऊन इतर पण काही घेतो, ज्याच्यात
एम्पथी सारखा हो. विषय आहे की तो मुलांमध्ये लहानपणापासून डेव्हलप व्हावा हम्म. किंवा ग्रॅटिट्यूड म्हणजे हो. कृतज्ञता हो. ही हा एक भाव मुलांमध्ये लहानपणापासून डेव्हलप व्हावा असे काही विषय आहेत. पण हे विषय म्हणजे हे त्या विषयांबद्दल मुलांशी बोलत नाही आम्ही, नाही. पण हे डेव्हलप होण्यासाठीच्या हम्म. काही ऍक्टिव्हिटीज त्यांना विचार करायला त्यांच्यात प्रवृत्त. तो भाव निर्माण होईल यासाठीच्या काही ऍक्टिव्हिटीज, काही चर्चा, काही गप्पा, काही चित्र, काही हो. फिल्म्स, काही गोष्टी हो. ह्या माध्यमातून आम्ही मुलांबरोबर करायचा प्रयत्न करतो. तर ते करताना एक असं उदाहरण आता मला आठवलं की आमच्या एका शाळेतल्या तिसरीतला एक मुलगा त्यांनी घरी जाऊन बाबांना सांगितलं की मला ताईने आज आमच्या हे शिकवलं आणि असं मग मला खूप थँक्यू म्हणायला मी तुम्हाला आलोय की तुम्ही माझ्यासाठी इतकं करता आणि हे ते. तर त्या वडिलांना इतकं त्या गोष्टीबद्दलचं हे म्हणजे त्या मुलांनाही जाणीव झाल्याबद्दल त्या वडिलांना इतकं हे झालं की हे आमच्या सुद्धा कधी लक्षात येत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तू उद्या जाऊन माझ्याकडनं म्हणजे मी पण नंतर भेटायला पण उद्या तू माझ्याकडनं ताईंना त्या धन्यवाद सांग आणि त्यांची साठीची कृतज्ञता तू व्यक्त करून ये. इतकी अशा इतक्या चांगल्या प्रतिक्रिया कधी कधी पालकांकडनंही येतात आणि मग ते पालक कधी कधी भेटायला पण येतात आणि त्यांना तो जे बदल जाणवतात मुलांमध्ये. आणि तिथे सुद्धा मी म्हणलं तसं की कित्येक वेळा शिक्षकांसारखंच पालक सुद्धा आम्हाला सांगतात की तुम्ही जे काही शिकवता मुलांना आणि जे काही सांगताय ते मुलं जेव्हा आमच्याशी शेअर करतात त्यातनं आम्ही सुद्धा बऱ्याच गोष्टी शिकतोय. हे पालक सुद्धा येऊन सांगतात की एकदम चिडलं की मग मुलं आम्हाला म्हणतात आम्हाला ताईनी ना हे सांगितलंय असं करायचं चिडल्यावर. हे जेव्हा छोटी मुलं सांगतात तेव्हा पालक म्हणतात की पटकन आमच्या लक्षात येतं की अरे आपण कशा पद्धतीने रिॲक्ट करतोय हे नाही करायला पाहिजे. सो ह्या गोष्टी आता इतके वर्ष काम केल्यानंतर थोड्या थोड्या आता होताना आम्हाला दिसतात आणि तोच आमच्या कामाचा हे आता आम्हाला जाणवतोय की होतोय बदल आणि ती गरज सगळीकडे पोचती आहे. ती जे काही आमचा उद्देश आहे आणि जे काही आम्हाला पोचवायचं आहे ते पोचतं आहे. आणि हे जे मी तुम्हाला शिक्षक शिकतायत पालक शिकतायत म्हणलं ना तर त्याच्याच बरोबरीने ना आम्ही पण मुलांबरोबर खूप शिकतो. कारण ह्या गोष्टी करताना मुलं ज्या पद्धतीने प्रतिसाद देतात ना त्यांच्यात जो इनोसन्स असतो त्यांच्यात जी ऑनेस्टी असते ते कधी कधी आम्हाला सुद्धा इतक्या गोष्टी शिकवून जातं की इतकं मोकळेपणाने स्वतःच हे मान्य करणं ते सुद्धा वर्गासमोर उभं राहून ही किती मोठ्या माणसांमध्ये सुद्धा गोष्ट असेल आपल्यामध्ये सुद्धा असेल हे कुठेतरी स्वतःला आम्हाला सुद्धा रिफ्लेक्ट करायला शिकवतं की अरे काय पद्धतीने ही मुलं छान बोलतात आणि तिथे आपण सुद्धा किती यातनं काही गोष्टी घेऊ शकतो. हे खूप आम्हालाही खूप शिकायला मिळतं ह्या प्रोसेसमध्ये सगळ्या. अगदीच. म्हणजे बघा ना आपण नमस्कार करताना 2 हात घेतो. तुमचा एक हात असतो पुढे आलेला आणि नंतर हाही हात घेऊन तो खरा नमस्कार होतो. अगदी. आणि सुसंवाद आता तुमच्या घरोघरी उमलायला लागलाय. सो त्यांनी त्या दऱ्या ज्या होत्या त्या जेव्हा पळून जातील तेव्हा ते सगळी ते कुटुंब इतकं छान समाधानी होईल की काय बोलायलाच नको. अगदी. म्हणजे आम्हाला तेच वाटतं की काही प्रमाणात जरी आपण पोचू शकलो छोटे छोटे बदल जरी आता घडायला लागले तरी छोट्या छोट्या गोष्टीतनच पुढे मोठं हे होत जातं. एकातनं एक अजून ठिकाणी पोचू शकतं. सो ते करत राहणं एवढंच आपण करू शकतो असं वाटतं. म्हणजे दोन्ही हात कमी पडतात बोलणं कमी पडतं तुमचा दिवस तुम्हाला पुरत नाही असं सगळं होत असणार आहे. तर तुमच्या ब्लॉसम ऑर्गनायझेशनला माझा मनपूर्वक थँक्यू आभार. आणि बरं वाटलं की आज आपल्याला आणखीन काही थोडं समजलं की मनाचं समाधानासाठी काय काय करायला हवं या सगळ्या 3 व्हर्टिकल्स मधनं आपल्याला क्लिअर झालं. तर परत आपल्याला जर मिळाला वेळ तर बघूया पुढे असंच आपणही थोडेसे आनंदी पेक्षा समाधानी व्हायचा प्रयत्न करूया. नमस्कार. इथेच थांबतो.